पुढे गेलं काय हो? नाही नाही बरोबर आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण तिसऱ्या अध्यायातल्या 60 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोय. आज आपण 61 क्रमांकाच्या पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी मनुष्य शरीरामध्ये येऊन भगवंतानं प्रकृतीनं वाटून दिलेलं जे कर्तव्य कर्म आहे त्या कर्तव्य कर्माबद्दल अनासक्ती दाखवून त्या कर्तव्य कर्माचा त्याग करून जी लोक आपण निष्कर्म्य झालो अशी भावना बाळगतात ते कशा पद्धतीनं स्वतःलाही फसवतायत आणि स्वतःची जी दांभिकता आहे ते कशा प्रकारे स्पष्ट करतायत याचं सगळं चिंतन भगवंतांनी आणि माऊलींनी केलेलं आपण बघितलं. ज्याच्यामध्ये माऊलींनी उदाहरण दिलं की ज्या पद्धतीनं एखादा व्यक्ती गाडीमध्ये किंवा वाहनामध्ये एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि ती व्यक्ती काहीही करत नसली तरीही गाडीमध्ये बसलेली असल्यामुळं वाहनामध्ये बसलेली असल्यामुळं त्या व्यक्तीचा प्रवास अनिवार्य ठरतो. ती व्यक्ती कोणतंही कार्य करत नाही असं जरी म्हणत असली तरी प्रकृती तिच्याकडून कार्य करूनच घेते. अगदी त्या पद्धतीनं कर्माचा त्याग करण्याची इच्छा बाळगणारे किंवा आपण कर्मत्याग केलेला आहे अशी मानसिकता बाळगणारे कशा पद्धतीनं चूक करतायत हे भगवंत आणि माऊली स्पष्ट करताना आपल्याला दिसत आहेत. यासाठी माऊलींनी दिलेली पुढची उदाहरणं बघूयात. माऊलींनी दुसरं उदाहरण दिलंय का उचलिले वायुवशे चळे शुष्क पत्र जैसे निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे. अर्थात अथवा वाऱ्याच्या सपाट्यात सापडलेले वाळलेले पान निश्चेष्ट असूनही वाऱ्याच्या गतीने आकाशात भ्रमण करते. अगदी आपण निष्क्रिय झालोत, नैष्कर्म्य झालोत, कर्महीन झालोत अशी भावना बाळगणारा माणूस किंवा व्यक्ती ही कशा प्रकारे प्रकृतीकडून कर्मात गुंतलेली असते याचं स्पष्टीकरण देण्यासाठी माऊलींनी हे दुसरं उदाहरण दिले की ज्या पद्धतीनं एखादं वाळलेलं पान झाडावरून पडलं, तुटलं, जमिनीवर येताना ते कोणत्याही प्रकारची क्रिया करत नाही, पण ते कोणतीही क्रिया करत नसलं तरी वायू त्याच्याकडून हालचाल करून घेतो आणि ही हालचाल एका अर्थानं त्या पानाची क्रिया असते, त्या पानानं केलेलं ते कर्म असतं. हे माऊलींनी दिलेलं दुसरं उदाहरणही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे पान स्वतः काहीही करत नाही किंवा आपण काहीही करत नाही असं त्या पानाला वाटतं, किंवा गाडीत बसलेल्या माणसाला मी कोणतीही हालचाल करत नाही असं वाटतं, किंवा तो झोपलाय, झोपेमुळं त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही, त्यामुळं आपण निष्क्रिय झालो आहोत असं जरी कुणी म्हणत असलं तरी सुद्धा त्याच्या हातून कर्म हे घडतच असतं. आता माऊलींनी दिलेली ही 2 उदाहरणं थोड्या वेगवेगळ्या संदर्भात लक्षात घ्यायची आहेत. जी व्यक्ती गाडीमध्ये बसलेली आहे ती व्यक्ती बसलेली आहे एकाच ठिकाणी, पण क्षणाक्षणाला तिची गती कमी जास्त होते, त्या व्यक्तीचं ठिकाण बदलत चाललंय. आणि पान सुद्धा हवेमध्ये तरंगताना हवेप्रमाणे ते इकडं तिकडं जाताना आपल्याला दिसतंय. आता ह्या दोघांनी क्रिया कोणतीही जरी नाही केली तरी या दोघांना कोणती ना कोणती तरी गती नक्की मिळणार आहे. जी व्यक्ती गाडीत बसलेली आहे ती व्यक्ती कुठे ना कुठेतरी पोहोचणार आहे, आणि जे पान झाडावरून तुटलंय
ते कुठं ना कुठं तरी जमिनीवर पडणार आहे। या दोघांची गती, या दोघांची प्रगती किंवा अधोगती ही त्या वाऱ्याच्या लईवर आणि त्या गाडीच्या गतीवर अवलंबून आहे। गाडी जिथं नेऊन सोडेल, ज्या गतीनं नेऊन सोडेल, ज्या वेळेला नेऊन सोडेल, त्या वेळेला व्यक्तीला उतरायचं आहे। आणि वारा त्या पानाला ज्या दिशेला घेऊन जाईल, ज्या गतीनं घेऊन जाईल आणि जिथं सोडेल तिथपर्यंत पानाला प्रवास करायचा आहे। अगदी त्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला जाणीव नाही आहे की मी कर्म करतोय, मी कर्म करतोय त्याचं मला काहीतरी फळ मिळणार आहे, अशी इच्छा न करणारे सुद्धा कर्माच्या गतीला उपलब्ध होतात। थोडंसं सूक्ष्मपणे आपण हा भेद समजून घेऊयात। कर्माबद्दल निष्क्रियता बाळगणारा वर्ग दोन प्रकारचा असतो। त्या दोन वर्गाला थोडंसं नीट समजून घ्यायचं आहे आपल्याला। एक वर्ग असा आहे की जो कर्माचा त्याग करून स्वतःला निष्कर्मे मानतो। म्हणजे संन्यास एखाद्यानं घेतलाय, आता मला कोणत्याही प्रकारचं कर्म करायचं नाही असं ज्याने ठरवलंय, किंवा एखाद्याने सेवानिवृत्ती घेतलेली आहे, एखाद्यानं प्रपंचाचा त्याग केलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये असा आता भ्रम निर्माण झालाय की मी आता नैष्कर्म्य झालेलो आहे। ही नैष्कर्म्य होण्याची एक भावना, ही सुद्धा एका अर्थानं अज्ञानातून जन्माला आलेली आहे। कारण प्रपंचाचा त्याग केला, संसाराचा त्याग केला म्हणजे कर्माचा त्याग केला असं होत नाही, फक्त कर्माचं स्वरूप बदलतं। याचं विस्तारानं आपण चिंतन केलं। पण दुसरा जो नैष्कर्मी आहे, जो स्वतःला नैष्कर्मी समजतो, तो म्हणजे कर्म करताना कर्माबद्दल अज्ञान असणारा, कर्माबद्दल बेशुद्ध असणारा असा वर्ग सुद्धा स्वतःला नैष्कर्म्य समजतो। कुण्या अर्थानं नैष्कर्म्य समजतो? तर मी करत असलेल्या कोणत्याही कर्माचं मला कोणतंही फळ मिळणार नाही, जे काही आहे ते क्षणिक आहे असं बाळगूनही कर्म करणारा एक वर्ग आहे। याची स्वतःला नैष्कर्म्य समजण्याची भावना थोडी वेगळी आहे। तो कर्म करतोय, आपण कर्म करतोय याची त्याला जाणीव आहे। कर्म म्हणजे क्रिया, त्याच्या दृष्टीनं कर्माचा स्तर जो आहे तो खूप निम्न आणि दुय्यम आहे। कर्माची जी व्याख्या अध्यात्माला अभिप्रेत आहे, गीताकाराला अभिप्रेत आहे, भगवंताला अभिप्रेत आहे, ज्ञानोबरायला अभिप्रेत आहे, तो कर्म सिद्धांत तो मान्यच करत नाही। पण त्याला ह्या गोष्टीची जाणीव आहे की मी कार्य करतोय, क्रिया करतोय, आणि त्याला असं वाटतंय की मी जी काही क्रिया करतोय त्याचं मला कोणतंही फळ मिळणार नाही। या भावनेनं तो कर्म करतोय, म्हणजे तो बेशुद्धीत कर्म करतोय, अज्ञानातून कर्म करतोय। त्याचाही कर्म सिद्धांत आहे स्वतःचा, तोही क्रिया करतोय, तोही क्रियाशील आहे, पण त्याचं सगळं कर्म बेशुद्धीत चाललेलं आहे। एका अज्ञानातून त्याचा कर्म सिद्धांत जन्माला आलेला आहे। आणि म्हणून गाडीत बसलेल्या माणसाचं जे उदाहरण आहे ते आपण संन्याशाचं उदाहरण म्हणून बघू शकतो। कारण संन्याशाची भावना गाडीत बसलेल्या व्यक्तीच्या भावनेशी थोडी मिळती जुळती आहे, दृष्टांत म्हणून। आणि पान जे हलतंय त्याची भावना ही आपण जे कर्म करतोय त्याचं आपल्याला कोणतंही फळ भविष्यात मिळणार नाही, जे काही फळ आहे ते आताच आहे अशी भावना ठेवणाराही एक वर्ग आहे। त्या पानाला सुद्धा क्षणाक्षणाला वाटतं की ही आता आपली गती, ही आता आपली गती, ही आता आपली गती, अशी त्याची गती बदलत 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 तो कुठंतरी संपणार आहे। पण जिथं संपणार आहे तिथून त्यानं केलेल्या गतीचं, त्यानं केलेल्या प्रवासाचं फळ त्याला मिळणार आहे। आणि हाच खरा कर्मसिद्धांत आहे। कर्माचं फळ कर्माच्या थांब्यानंतर सुरू होतं। कारण आता आपण जे कर्माचं फळ भोगतोय ते आपण मागच्या जन्मात केलेल्या कर्माचं फळ भोगतोय। जे काही आपल्याला न करता मिळतंय आज, ते आपण मागं काहीतरी केलंय म्हणून मिळतंय। म्हणजे तुम्हाला आज जी काही आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली, जो काही सामाजिक दर्जा प्राप्त झालाय, ज्या प्रकारचं सामाजिक स्थान तुम्हाला मिळालंय, ज्या प्रकारच्या कुटुंबात तुम्ही जन्माला आलात, ज्या प्रकारचं वातावरण तुमच्या आजूबाजूला निर्माण झालंय, हे सगळं आपल्याला आयतं मिळालेलं आहे। आणि हे कशाच्या आधारावर मिळालंय? तर आपण मागच्या जन्मामध्ये काही कर्म केले, त्या कर्माच्या आधारावर
तुम्हाला या जन्मामध्ये या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ठरवून मिळालेल्या नाहीत किंवा या जन्मात केलेल्या कर्मामुळे त्या मिळालेल्या नाहीत. ज्या गोष्टी तुम्ही या जन्मात कर्म करून मिळवलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतंय, त्या गोष्टीचं फळ कदाचित तुम्हाला नंतर मिळणार आहे. या गोष्टीची जाणीव नसणारा जो वर्ग आहे तो दुसऱ्या प्रकारच्या अज्ञानातलं कर्म करत असतो. त्याला असं वाटतंय की मी जे कर्म करतोय त्याचं मला आताच फळ मिळतंय, म्हणून या कर्माचं भविष्यात कधी फळ मिळेल, कुठे फळ मिळेल याची त्याला जाणीव नाही, अपेक्षाही नाही. पण त्यालाही त्याच्या कर्माचं फळ नंतर मिळणार आहे. कारण कर्म सिद्धांत तुम्ही स्वीकारा किंवा न स्वीकारा, तुम्हाला त्याचा परिणाम मात्र भोगावा लागेल. एखाद्या व्यक्तीनं इच्छेनं कर्म केलं काय, अनिच्छेनं कर्म केलं काय, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा किंवा परिणाम फळ भोगावंच लागतं, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो. एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा केला, मग त्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्याची त्याची इच्छा असो नसो त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. कारण त्यानं कर्म केलंय, पण त्याच्या कर्माला योग्य अयोग्य ठरवणारी एक व्यवस्था त्याच्यावरती काम करते, ज्याला आपण संविधान म्हणतो, ज्याला आपण न्यायव्यवस्था म्हणतो. संविधानाचं न्यायव्यवस्थेचं लक्ष प्रत्येकावर आहे. तुम्ही भारतात आहात म्हणजे तुम्ही संविधानाच्या नियंत्रणात आहात, म्हणून तुम्ही जे जे काही करताय ते तुम्ही संविधानाच्या नियंत्रणातच करताय असं गृहीत आहे. तुम्ही ते स्वीकारा किंवा न स्वीकारा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चुकीची करता आणि त्याचं फळ देण्याची वेळ येते तेव्हा संविधान तुमच्यावर विशेष कारवाई करतं. एखाद्या व्यक्तीला माहीतच नाही मी कोण्या देशात राहतोय, संविधान नावाची एखादी वस्तू आहे, गोष्ट आहे, हेही ज्याला माहिती नाही, त्याच्याकडून काही अपराध घडला तर संविधान कार्यरत होतं. मग त्याला संविधान माहीत असो नसो, त्याला संविधान मान्य असो नसो, संविधान त्याची शिक्षा त्याला देतच. मग त्यानं एखादा अपराध केला असेल तर त्याची शिक्षा त्याला मिळणारच. अगदी त्या पद्धतीनं ही सगळी प्रकृती चालवणारा, या सगळ्या सृष्टीचं भरण पोषण करणारा परमात्मा सगळं काही बघतोय. तुम्ही त्याला स्वीकारा किंवा न स्वीकारा, त्याचे नियम मान्य करा किंवा अमान्य करा, तुमच्या मान्य अमान्यतेनं तुमच्या कर्माचं फळ टळणार नाही. ते फळ चांगलं असो वाईट असो तुम्हाला मिळणारच आहे, जेव्हा तुमची फाईल त्याच्या दरबारात जाणार आहे. आता ती गेलेली नाही आहे, कारण आता तुम्ही जे करताय ते करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य दिले. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या वाट्याचं कर्म संपवाल त्या दिवशी तुमची फाईल तपासायला घेतली जाईल. जसं एखादा शिक्षक पेपरचं सुपरविजन करतोय, परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये तो सगळं बघतोय. आता माझ्याच पेपरचं कधी कधी मी सुपरविजन करत असतो आणि माझ्याच पेपरचं सुपरविजन मी करतोय आणि माझी मुलं चुकीचं उत्तर लिहितायत हे मला दिसतंय, पण मी तिथं त्यांना म्हणू शकत नाही की तू उत्तर चुकीचं लिहितोयस, तू बरोबर उत्तर लिही असं म्हणण्याची ती वेळ नसते. मी आधी त्याला सांगू शकतो उत्तर काय बरोबर काय चुकीचं, पण जेव्हा परीक्षा सुरू असते तेव्हा सुपरवायझर जरी त्या विषयाचा असला तरी तो मध्ये काहीही बोलू शकत नाही. अगदी त्या पद्धतीनं जो जीव या कर्मभूमीमध्ये आलेला आहे, जो कर्म करतोय, त्याला कर्म करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य प्रकृती ईश्वर परमात्मा देत असतो. त्याला उत्तर चुकीचं लिहिलं तरी तो त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही, तो पेपर पूर्ण होऊ देतो. ज्या दिवशी त्याचा पेपर पूर्ण होईल त्या दिवशी जेव्हा मूल्यांकनासाठी माझ्याकडे येईल त्या दिवशी मी त्याचं चुकलेलं उत्तर कट करतो आणि नंतर त्याला सांगतो की तुझं हे उत्तर चुकलं, तू असं लिहायला हवं होतं. ज्या दिवशी तुमचा सगळा लेखाजोखा कर्माचा त्या नियंत्याकडे जाईल आणि तो तपासायला घेईल तेव्हा तुम्हाला सांगेल तुमचं काय चुकलं आणि तुम्ही ज्या ज्या चुका केल्या त्याची शिक्षा तुम्हाला मिळेल. जे जे तुम्ही चांगलं केलं त्याचेही गुण तुम्हाला मिळतील आणि मग पुन्हा तुम्हाला सांगून पाठवलं जाईल की या चुका तू केल्यात, ही चांगली कामं केलीत, आता पुढं काय तुला करायचं ते ठरव. केटी लागली तर कशी सोडवायची ते तू ठरव. पुन्हा पुढचा जन्म आणि पुढच्या जन्मात पुन्हा ढवळाढवळ नाही.
पुन्हा तुम्हाला स्वातंत्र्य आहे कर्म करण्याचं. आणि म्हणून जो कर्म करतोय, पण कर्म करताना त्या कर्माचं फळ जो टाळतोय किंवा कर्म करताना त्या कर्माचा त्याग करून किंवा जे कर्म त्याच्या वाट्याला आलेलं आहे ते टाळून दुसरं काहीतरी करतोय आणि मी नैष्कर्म्य झालोय असं मानतोय, तो नैष्कर्म्य झालेला नाही हे भगवंत इथं स्पष्ट करून सांगतायत. दुसरं ते उदाहरण काय, का उचलले वायू वशे, वाऱ्याच्या प्रभावानं उचललं गेलं. चळे शुष्क पत्र जैसे, चळे म्हणजे हलणं, शुष्क म्हणजे कोरडं, पत्र म्हणजे पान, जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे, निश्चेष्ट होऊन, जसं प्रेत असतं त्याला कोणतीही चेष्टा ते करत नाही. चेष्टा म्हणजे हालचाल, कोणती हालचाल न करता आकाशामध्ये ते पान हलतं. ते पान हलतं याचा अर्थ ते पान काहीच करत नाही असं नाही. माऊली सिद्धांत सांगतायत बघा, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. अर्थात त्याप्रमाणे अज्ञानाच्या आश्रयाने व कर्मेंद्रियाच्या विकाराने नैष्कर्म्य स्थितीला पोहोचलेला पुरुषही नेहमी शारीरिक कर्मे करतोच. त्यानं कितीही शारीरिक कर्म मी करत नाही असं जरी म्हटलं तरी तो ते कर्म करतो. कसं तर प्रकृती आधारे, त्यानं प्रकृतीचा आधार घेतलेला आहे आणि प्रकृतीचा आधार घेतल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. गाडीत बसण्याच्या आधी तुमच्या हातात असतात सगळ्या गोष्टी. एकदा तुम्ही गाडीत बसलात की मग गोष्ट तुमच्या हातात राहत नाही. गोष्ट सगळी त्या गाडीच्या वाहकाच्या हातामध्ये जाते, चालकाच्या हातामध्ये जाते. वाहक सांगेल त्या गतीनं चालक ती गाडी चालवत असतो. कंडक्टर आणि ड्रायव्हर ह्या दोघांवर मग सगळं अवलंबून आहे. फार तर फार तुम्ही त्यांना सांगू शकता मला कुठं उतरायचंय, याच्या पलीकडे तुम्हाला कोणतंही स्वातंत्र्य नाही. कोणत्या गतीनं गाडी चालवायची, कोणत्या स्पीडनं गाडी चालवायची, ब्रेक कधी मारायचंय, एक्सिलेटर कधी मारायचंय, याचं तुम्हाला स्वातंत्र्य नाही. इथं तुम्ही फक्त जे चाललंय त्याचे साक्षीदार होऊ शकता किंवा त्यात सहभागी होऊ शकता. दोनच पर्याय आहेत. तिसरा पर्याय तुम्ही निवडला तर तो अज्ञानाचा परिणाम आहे की मी प्रवास करतो हे स्वीकारायचंच नाही. अशा लोकांचा विचार अध्यात्मामध्ये होत नाही. त्या दोन लोकांचा होतो की जे तटस्थ होऊन प्रवास करतात, ज्यांना स्थितप्रज्ञ म्हणून आपण बघितलं दुसऱ्या अध्यायात. तो प्रवास करणाऱ्यांचा एक प्रकार की जे तटस्थ आहेत, त्यांना जाणीव आहे मी गाडीत बसलोय, त्यांना जाणीव आहे मी प्रवास करतोय, त्यांना आपल्या कर्मावर पूर्ण विश्वास आहे, आपल्या कर्मावर त्यानं लक्ष ठेवलंय, सगळ्या प्रवासाचा तो आनंद घेतोय. आजूबाजूला चालणारी झाडं, आजूबाजूला काहीतरी डोंगर, दर्या, हिरवळ सगळं दिसतंय, त्याचा आनंद घेत तो प्रवास करतोय. त्याची कोणती तक्रार नाहीये. ड्रायव्हरला गाडीचा स्पीड वाढवला तरी त्याला तक्रार नाही, हळू घेतली तरी तक्रार नाही. तटस्थपणे तो सगळा प्रवास बघतोय. हा एक. आणि दुसरा त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करणारा, ड्रायव्हरला सांगणारा की माझ्या इच्छेप्रमाणे प्रवास झाला पाहिजे, गाडी हळू घे नाहीतर स्पीड न घे, मध्ये चालकाला काहीतरी बोलणार, जे काही प्रकृतीनं ठरवलंय त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायचा प्रयत्न करणारा. माऊली त्याचंही वर्णन करतायत. पण माऊली आता ज्याचं वर्णन करतायत तो असा आहे की जो हा भ्रम बाळगू नये की मी कर्म करतोय, पण मी कर्म करत नाही असा जो भ्रम बाळगतोय, कर्म करत नाही असा भ्रम, पण कर्म करत नाही असा भ्रम जरी तो बाळगत असला तरी त्याच्याकडून सुद्धा कर्म होतंय. कसं तर तैसे प्रकृती आधारे, कारण त्यानं प्रकृतीचा आधार घेतलाय. जसं पान निश्चेष्ट असलं तरी वाऱ्याचा आधार त्यानं घेतलाय, म्हणून वारा जिकडं नेईल तिकडं त्याला जावं लागणार आहे. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, त्यानं शरीरही धारण केलंय. शरीर धारण केलंय म्हणजे शरीराचे धर्म त्याला लागले, आणि शरीराचे धर्म म्हणजे कर्मेंद्रियाचे आणि ज्ञानेंद्रियाचे धर्म. आणि कर्म इंद्रियामध्ये, ज्ञान इंद्रियांमध्ये विकार आहेत, पंच इंद्रियांमध्ये विकार आहेत.
कर्मेंद्रिय असो किंवा ज्ञानेंद्रिय असोत, दोघांमध्येही विकार आहेत. त्यांना विषयाची आवड आहे, त्यांना काहीतरी करण्याची स्वाभाविक इच्छा आहे, आणि म्हणून तो विकार त्यांच्यामध्ये असल्यामुळं आणि त्यांनी प्रकृतीचा आधार घेतलेला असल्यामुळं, बघा, शरीरानं प्रकृतीचा आधार घेतलाय, त्याचबरोबर इंद्रियांनी शरीराचा आधार घेतलाय. इंद्रियांनी शरीराचा आधार घेतलेला असल्यामुळं शरीराचे सगळे धर्म त्या इंद्रियांना पाळावे लागतात, नियम पाळावे लागतात. आणि प्रकृतीचा आधार शरीरानं घेतलाय म्हणून प्रकृतीचे नियम शरीराला पाळावे लागतात. प्रकृतीचा नियम आहे मरण, आणि प्रकृतीचा आधार शरीराला आहे म्हणून शरीरालाही मरावं लागणार आहे, हे शरीराची इच्छा असो नसो. का तर प्रकृती आधार आहे, प्रकृतीचा त्यांनी आधार घेतलाय. कर्मेंद्रिय विकार आहे, कर्मेंद्रियांचा विकार त्यांना जडलेला आहे. आणि ज्यांना कर्मेंद्रियांचा विकार जडलाय, जे शरीर प्रकृतीच्या आधारे वावरतं, त्यानं नैष्कर्म्यही व्यापारे निरंतर, त्यानं मी नैष्कर्म्य आहे असं जरी म्हटलं तरी त्याच्याकडून निरंतर व्यापार घडत असतो, त्याच्याकडून निरंतर कर्म घडत असतं. म्हणून तोही कर्माचा त्याग करू असं म्हटलं तरी करू शकत नाही. म्हणून संगू जव प्रकृतीचा तववरी त्यागून न घडे कर्माचा, ऐसी याही करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. अर्थात म्हणून जोपर्यंत अज्ञानाचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणार नाही. असे असूनही त्याग करू असे म्हणणाऱ्याचा हट्ट मात्र उरेल. एखाद्या व्यक्तीनं ठरवलं की मी हे नियमच मान्य करत नाही, असा व्यर्थ हट्ट धरून काय हासिल होणार आहे बरं? पुन्हा तेच उदाहरण घेऊ आपण. एखादा म्हणतोय मी संविधान मला मान्य नाही, मला न्याय व्यवस्था मान्य नाही, मला पोलीस प्रशासन मान्य नाही, असं नुसतं हट्ट धरून काय उपयोग? तुम्ही जर गुन्हा केलाय तर तुम्ही संविधान मान्य करा किंवा अमान्य करा, संविधान तुम्हाला शिक्षा देईल. संविधानाच्या नियंत्रणात असलेली न्याय व्यवस्था तुम्हाला शिक्षा करेल. मग तुम्ही न्याय व्यवस्था सुद्धा माना किंवा न माना. आणि न्याय व्यवस्थेच्या नियंत्रणात असलेलं पोलीस प्रशासन तुम्हाला शिक्षा करेल. मग तुम्ही मान्य करा किंवा अमान्य करा, ते तुम्हाला जेलमध्ये टाकणारच. आणि तुम्ही या सगळ्यांना अमान्य करत असाल तरी फक्त हट्ट तुमचा उरेल, आणि त्या हट्टाचा काहीच उपयोग नाही. काय उपयोग आहे अशा हट्टाचा की तुम्ही न्याय व्यवस्था मानत नाही, तुम्ही पोलीस प्रशासन मानत नाही, तुम्ही संविधान मानत नाही, पण त्यांच्याकडून होणारी शिक्षा तर तुम्हाला भोगावी लागणार आहे, त्याला दुसरा पर्याय नाही. अगदी त्या पद्धतीनं माऊली सांगतायत, म्हणून संगू जव प्रकृतीचा, जोपर्यंत प्रकृतीचा संघ आहे, म्हणजे तुम्ही भारतीय आहेत म्हणून तुम्हाला संविधान आहे, तुम्ही एकदा भारत सोडला की तुम्ही संविधानातून सुटला. म्हणून काही लोक गुन्हे करून देश सोडून निघून जातात. त्यांना माहिती आहे इथं राहिलो तर संविधान लागू आहे, मान्य करो न करो. देश सोडून गेला की तो संविधानाच्या नियंत्रण कक्षेच्या बाहेर गेला. सुदैवानं, म्हणजे त्या गुन्हेगारांच्या सुदैवानं आणि आपल्या भारतीयांच्या दुर्दैवानं, गुन्हेगारांना गुन्हा करून भ्रष्टाचार करून भारत सोडायची मुभा आहे. बऱ्याच लोकांची नावं आपण ऐकतो, अनेकदा ऐकतो. कोण तो विजय माल्या काहीतरी किंवा तो नीरव मोदी, अशी काही माणसांची नावं तुम्ही कानावर तुमच्या पडत असतील की त्या लोकांनी मोठा भ्रष्टाचार केला, भारत सोडून निघून गेले. आता त्यांना भारतात असताना संविधान न्याय व्यवस्था नियंत्रणात आणू शकली असती, पण ते त्या नियंत्रणाच्या पलीकडे गेलेत. पण चांगली गोष्ट अशी आहे, तुम्ही एखाद्या वेळी संविधानाच्या बाहेर जाऊ शकता, पण तुम्ही प्रकृतीच्या नियमाच्या बाहेर जाऊच शकत नाही, कारण प्रकृतीच्या बाहेर काही नाहीच. सगळं जे काही आहे ते सगळं प्रकृतीच्या आत आहे, प्रकृतीच्या नियंत्रणात आहे. आणि म्हणून प्रकृतीच्या बाहेर जायचा पर्याय नाही, म्हणून कर्मत्याग करण्याचा पर्याय नाही, नैष्कर्म्य होण्याचा पर्याय नाही. जो नैष्कर्म्य झालो असं मानतो ते त्याचं अज्ञान आहे. म्हणून संगू जव प्रकृतीचा तव वरी त्यागू न घडे कर्माचा. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणं शक्य नाही. जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत मी कर्माचा त्याग करेल असं म्हणणं योग्य नाही. कारण
मी काहीही जरी करत नसलो तरी श्वासोच्छवास घेणार, आणि श्वासोच्छवास घेणं हे सुद्धा कर्म आहे, आणि त्याच्यातूनही गती अधोगती ठरणार आहे, त्याच्यातूनही पाप पुण्य घडणार आहे, त्याच्यातूनही मनोअवस्था घडणार आहे. तुम्ही श्वासोच्छवास घेताय पण मनामध्ये वेगवेगळ्या भावना आणताय, त्या भावनाही तुमच्या गतीला कारण ठरू शकतात. म्हणून जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत त्याग, कर्माचा त्याग शक्य नाही. ऐसिया ही करू म्हणती तयाचा. असं असूनही काही जण म्हणत असतील की आम्ही त्याग केलाय तयाचा आग्रह चिवरे. त्यांचं बोलणं फक्त केवळ निरर्थक आग्रह ठरतो. पुढे भगवंत काय म्हणतात बघा 6व्या श्लोकामध्ये, कर्मेंद्रियाणि संयम्य ये आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. अर्थात जो विवेक शून्य पुरुष कर्मेंद्रियांचा संयम करून त्यांच्या विषयांचे मनात चिंतन करतो तो ढोंगी आहे असे म्हटले जाते. जी व्यक्ती विवेक शून्य आहे, ज्या पुरुषाकडं विवेक नाही आणि तो मी इंद्रियांचा संयम केला असं मानून विषयांचं मनामध्ये चिंतन करतो, तो ढोंगी आहे. आता आपण त्याच्याच बद्दल बोलत होतो की त्यांना इंद्रिय संयम केलाय, आपली इंद्रिय हालत नाहीयेत, इंद्रियांवर आपलं नियंत्रण आपण मिळवलंय असं त्याला वाटतंय, पण मनात मात्र विषयाचं चिंतन सुरू आहे. आणि असा जो माणूस मनानं विषयाचं चिंतन करतोय, शरीरानं विषयाच्या चिंतनात रमत नाही असं त्याला वाटत असलं तरी सुद्धा तो ढोंगी आहे. मौल्याचं काय वर्णन करतायत बघा, जे उचित कर्म सांडिती मग नष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. अर्थात जे कर्मेंद्रियांच्या प्रवृत्तीचा निरोध करून विहित कर्माचा त्याग करतात व त्या योगे कर्म विमुक्त होऊ पाहतात. निरोधुनी शब्दाचा अर्थ होतो निग्रह करून. जे उचित कर्म सांडिती, आपण उचित शब्दाची विस्तृत व्याख्या बघितली. जे करण्यायोग्य कर्म आहे, जे शास्त्र संमत आहे, जे वेद पुराण उपनिषद संमत आहे, जे कर्म गुरु ऋषीमुनी संमत आहे, गुरूंनी पालकांनी जे कर्म करण्याची आज्ञा दिलेली आहे ते कर्म सांडिती, जे उचित कर्म सांडिती मग नष्कर्म्य होऊ पाहती. आणि जे वाट्याला आलेलं कर्म सोडून देतात, त्यागतात आणि मी नष्कर्म्य झालो असं म्हणतात, नष्कर्म्य होण्याचा प्रयत्न करतात. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. कर्म करण्याची जी इंद्रियांची प्रवृत्ती आहे तिचा आपण निराश केला अशी त्यांची भावना असते. पण इंद्रियांची भावना ही इतकी साधी सहज सरळ नसते. इंद्रियांचं दमन वाटतं तितकं सोपं नसतं. मुळात दमन ही गोष्ट अशक्य आहे, घातक आहे, गैरसमज निर्माण करणारी आहे. दमन हा तात्पुरता इलाज आहे. दमनानं कायमचा इलाज होत नाही. तुम्ही डॉक्टरकडे गेलात, डोकं दुखतंय म्हणून गोळी घेतली, पेन किलर घेतली, पेन किलर तुमची डोकेदुखी दाबते, संपवत नाही. तुमची डोकेदुखी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन दाखवली म्हणून मेडिकलवाले म्हणतात की डॉक्टरांना तपासल्याशिवाय गोळी घेऊ नका. डॉक्टरही सांगतात आणि आरोग्य विभागही सल्ला देतो, डॉक्टरांकडून तपासल्याशिवाय गोळ्या घेऊ नका. नाहीतर मेडिकलवाले डॉक्टर झाले असते, डॉक्टरांची गरजच पडली नसती. मेडिकलवाल्यांना अर्धी डॉक्टर येतच असते. डोकं दुखतंय म्हणून सांगा तुम्ही मेडिकलवर जाऊन, ते डोक्याची गोळी देतील, डोकेदुखी थांबण्याची. पोटदुखी काही जो त्रास आहे मेडिकलवाल्याला तुम्ही थेट जाऊन सांगितला, मेडिकलवाले काहीतरी गोळी देतातच. पण मेडिकलवाले जी गोळी देतात ते तुम्ही सांगितलेल्या लक्षणाचा इलाज करतात, तोही तात्पुरता. कारण लक्षणाचा इलाज तात्पुरताच असतो.
डोकं दुखतंय, पेन किलर घेतली, डोकेदुखी थांबली काही काळापुरती, पण ती डोकेदुखी कशामुळे येत होती?